अमरावती जिल्ह्यातील बडनेरा यवतमाळ मार्गावर 15 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात झाले आहे। जळू गावाजवळ भरधाव वेगातील एका कारचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली आहे। हा अपघात इतका भयानक होता की यामध्ये नांदगाव खंडेश्वर येथील 2 तरुण युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। पोलीस सध्या या अपघाताचे नेमके कारण काय आहे याचा तपास करीत आहेत। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा आणि यवतमाळला जोडणाऱ्या मार्गावर जळू गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडलाय। ही घटना नेमकी कोणत्या वेळी घडली याचा पोलीस तपास करीत आहेत। प्राप्त माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर येथील 2 युवक एका कार मधून प्रवास करीत होते। कारचा वेग खूपच जास्त होता आणि याच वेगात चालकाचे नियंत्रण सुटलेत। नियंत्रण सुटल्याने ही भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर धडकली। धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झालाय। या अपघातात कारमधील दोन्ही युवकांना जीव गमवावा लागला। या घटनेची माहिती मिळताच लोणी टाकळी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलेत। त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविले आहेत। अपघाताचे प्राथमिक कारण अतिवेग आणि नियंत्रण सुटणे असल्याचे सांगितले जात आहे। मात्र पोलीस सर्व बाजूने या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत। या अपघातामुळे नांदगाव खंडेश्वरसह संपूर्ण परिसरात गहरा शोक व्यक्त केला जात आहे। अमरावती जिल्ह्यातील अपघाताची दुःखद बातमी आपण बघितली। भरधाव वेग आणि निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो याचे हे आणखी एक उदाहरण आहे। या घटनेमुळे रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत।